असं नाही आहे। शेवटी सरकारने पूर्णपणे प्रयत्न केले आणि तेलंगणा या राज्यामध्ये त्याच्या सोर्स मिळाल्यानंतर लगेच त्याला अटक करण्यात आलेली आहे। विरोधकांना आता दुसरं काही कामच राहिलं नाही आहे। विरोधकांनी या चर्चेमध्ये आपण पाहिलं असेल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या सत्रामध्ये जनतेकरता काय मांडलं हे पहिला माझा त्यांचा सवाल आहे। मला तरी असं वाटतं की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी बोलल्यानंतर शेवटी त्यांनी तिकडच्या बाजूले गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाही, इतर लोकांचे प्रश्न मांडले नाही, स्वतः ते राजकारण करू पाहत आहेत। आज सकाळी आपण पाहिलं असेल तर त्यांनीच काहीतरी लोकांना पडवून या ठिकाणी बोलायला भाग पाडलेलं असं चित्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आणि मला तरी असं वाटतं त्यांच्याकडे आता 2 दिवस राहिलेले आहेत, तर काही करून सरकारने असं केलं, सरकारने तसं करायचं आणि लोकांच्या समोर जायचं अशा पद्धतीने त्यांनी ठरवून घेतलेलं आहे। राहुल सोलापूरकरवरती कधी गुन्हा दाखल होणार असा सवाल जो आहे तो विरोधकांकडून उपस्थित होतोय, कारण की प्रशांत कोरटकरला अटक झाली, अद्याप राहुल सोलापूरकरवर एकही गुन्हा नाहीये। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते खातं आणि निश्चितपणाने वेळ आल्यावर ते त्या पद्धतीची कारवाई करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।